नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट एक्झाम गुरु आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण पोलीस भरती संदर्भात, आरोग्य विभागासंदर्भात विविध अपडेट देत असतो. त्या परीक्षेचा अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करत असतो आणि त्याचे क्वेश्चनही आपण बघत असतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अजून आपण क्वेश्चन बघणार आहोत. ते क्वेश्चन पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. बघा, पहिला प्रश्न आहे व्हिडिओमधला. जगामध्ये साखरेचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते? जगामध्ये साखरेचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशामध्ये होते? ऑप्शन आहेत भारत, ब्राझील, पाकिस्तान आणि नेपाळ. तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ब्राझील. बघा, हा क्वेश्चन IMP असा क्वेश्चन पडला तुम्हाला तो लिहिता आला पाहिजे. जगामध्ये साखरेचे सर्वात जास्त उत्पादन हे ब्राझील देशामध्ये होते. पुढचा क्वेश्चन बघा, कसारा घाट म्हणजेच टिंबटिंब होय, म्हणजे त्याला दुसरं नाव काय? बघा, ऑप्शन आहेत बोरघाट, गळघाट, फोंडा घाट आणि माळशेज घाट. त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी, गळघाट त्याला दुसरं नाव आहे. पुढचा क्वेश्चन बघा, हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे हा. बघा, लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1853मध्ये भारतात पहिली रेल्वे सुरू झाली. टिंबटिंब हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे. म्हणजे 1853 साली जी रेल्वे सुरू झाली तिचा स्टॉप कुठून कुठपर्यंत होता, कुठून कुठपर्यंत सुरू झाले असं विचारलेलं आहे, लोहमार्ग विचारलेला आहे. तर ऑप्शन आहेत कोलकाता ते राणीगंज, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते ठाणे आणि चेन्नई ते अर्काट. तर ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच यायला पाहिजे. जर तुम्ही पोलीस भरतीची एक्झाम देत असाल तर उत्तर तुम्हाला माहीत असायला हवं. तर जर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मुंबई ते ठाणे. हा लोहमार्ग भारतातील पहिला लोहमार्ग आहे आणि ती इंग्रजांच्या काळात सुरू झाला होता, लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीत 1853 साली. पुढचा क्वेश्चन बघा, झाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय? झाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय? ऑप्शन आहेत सयाजीराव, दामोदरराव, यशवंतराव आणि घोडपंत. त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी, दामोदरराव हे त्या मुलाचे नाव आहे. पुढचा क्वेश्चन बघा, संवाद कौमुदी या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध लिखाण कोणी केले? ऑप्शन आहेत राजा राममोहन राय, लोकहितवादी दयानंद सरस्वती आणि रवींद्रनाथ टागोर. त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, राजा राममोहन राय यांनी संवाद कौमुदी या पाक्षिकातून सतीच्या अनिष्ट रूढीविरुद्ध लिखाण केले होते. पुढचा क्वेश्चन बघा, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर ऑप्शन आहेत बघा, मारुतराव कन्नरवार, त्यानंतर बाळासाहेब खेर, वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण. तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. महाराष्ट्र आपला राज्य होण्याच्या अगोदर मुंबई राज्य म्हणून ओळखलं जायचं आणि त्यावेळेसचे शेवटचे मुख्यमंत्री विचारलं तर ते सुद्धा यशवंतराव चव्हाणच होते. आणि मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री विचारलं तर ते बाळासाहेब खेर होते. हे लक्षात असू द्या, कसाही प्रश्न ठेवून विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री विचारलं तर ते बाळासाहेब खेर, शेवटचे विचारलं तर यशवंतराव चव्हाण. थोडक्यात महाराष्ट्राचे पहिले विचारलं तर यशवंतराव चव्हाण असणार आहेत आणि मुंबईचे पहिले विचारलं तर बाळासाहेब खेर असणार आहेत. एवढं लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या देशात जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झाला? ऑप्शन आहेत अमेरिका, इस्रायल, भारत आणि ब्रिटन. त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए, अमेरिका. जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म हा अमेरिकेत झाला होता. पुढचा क्वेश्चन बघा, सरपंच व उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणायचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यापैकी किमान सदस्याने मांडावा लागतो. म्हणजे किती सदस्याने मांडावा लागतो? तर ऑप्शन आहेत 1/3, 1/3, 3/4 आणि यापैकी नाही. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी, 1/3 या सदस्यांनी तो मांडावा लागतो. पुढचा क्वेश्चन बघा, हे टिंबटिंब हे जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात. तर कोण असतात? तर झेडपी अध्यक्ष, झेडपी उपाध्यक्ष, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि यापैकी नाही. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर सी, जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व जिल्हा उपमंडळाचे अध्यक्ष असतात. पुढचा क्वेश्चन बघा, परिपथामध्ये असलेले विद्युतधारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर होतो? म्हणजे परिपथामध्ये शॉक किंवा करंट ज्याला म्हणतो ते अस्तित्वात आहे का नाही हे ओळखण्यासाठी कोणत्या उपकरणांचा वापर केला जातो? ऑप्शन आहेत व्होल्टमीटर, वॅटमीटर, गॅल्व्हनोमीटर आणि जनरेटर. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर सी, गॅल्व्हनोमीटरचा यूज केला जातो. पुढचा क्वेश्चन बघा,
बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जाऊ शकतो? ऑप्शन आहेत वृद्धदृष्टिता, दूरदृष्टिता, निकटदृष्टिता आणि वरील सर्व. त्यामध्ये बरोबर तर ऑप्शन नंबर बी दूरदृष्टिता. या दूरदृष्टीचा हा दृष्टिदोष दूर केला जाऊ शकतो. पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता जीवाणू शेंगवर्गीय वनस्पतीच्या मुळाशी सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतो? ऑप्शन आहेत रायझोबियम, ॲझोबॅक्टर आणि बॅसिलस आणि टायफस. त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए रायझोबियम. पुढचा क्वेश्चन बघा, ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीत एकक कोणते आहे? ऑप्शन आहेत अर्ग, जूल, वॅट आणि कॅलरी. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी जूल. पुढचा क्वेश्चन बघा, वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटॉपचा वापर केला जातो? ऑप्शन आहेत C2, C12, C13 आणि C14. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी C14 या आयसोटॉपचा यूज केला जातो. पुढचा क्वेश्चन बघा, टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर ते उत्तर सगळ्यांनाच माहीत असावं, यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. पुढचा क्वेश्चन बघा, माता पित्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा वारसा हक्क निश्चित करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला जातो? ऑप्शन आहेत त्याचे बघा RAN, त्यानंतर ATM, त्यानंतर ADPG आणि त्यानंतर DNA. तर त्याबरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी DNA टेस्ट केली जाते. पुढचा क्वेश्चन बघा, सूर्याचा सर्वात जवळचा आणि सूर्य मालिकेतील सर्वात लहान ग्रह कोणता असेल? ऑप्शन आहेत शुक्र, बुध, मंगळ आणि पृथ्वी. तर त्याच्याबरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी बुध हे त्याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, HTTP हे कम्प्युटरचे लँग्वेज आहे. तर याचा अर्थ पूर्ण फुल फॉर्म काय आहे? तर ह्याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर ए हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे HTTPचं पूर्ण स्वरूप आहे.